इथे वीज महामंडळाचे पोल उभे केलेले आहे. त्या पोलाच्या खांबावर लाईट 15 दिवसापासून चालू आहे. पाऊस पाणी चालू असल्याने जर इथं जवळच शाळा आहे, जे शाळेच्या लहान लहान पोरांना जर समजा करंट खाली उतरल्यानंतर कमी काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? नेवाशामधील आमच्या प्रतिनिधीने नुकतीच जी आम्हाला बातमी दिली त्या बातमीला पाहून अंगावर शहारे आले. बातमी कशी तयार करावी हा माझ्या पुढं प्रश्न तयार झाला. 2 लहान एकदम अल्पवयीन मुलांचा करुण अंत, तो देखील नैसर्गिक नाही अनैसर्गिक झाला, विद्युतचा शॉक बसून. शाळेच्या गेटसमोरील जे जवळपासचे जे काही खांब दिसतात त्या खांबामधून विद्युत प्रवाह या पावसाळ्याच्या दिवसामध्ये खाली उतरला आणि मुले गतप्राण झाली. ही गोष्ट खरंच आजही देशाला 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाली तरीसुद्धा आमचे पदाधिकारी, कर्मचारी, अधिकारी अजून समजून घ्यायला तयार नाही. मग तुम्ही त्या पदावर कशासाठी बसला आहात हा सरळ प्रश्न जनता तुम्हाला विचारत आहे. यावरून तरी तुम्ही समजून घ्या. लोकांमध्ये रोष आहे. तर नेवाशा शहरातील जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांनी या गोष्टीमध्ये तातडीनं लक्ष घालून आता सगळ्या गोष्टी चुस्त दुरुस्त करायच्या मागे लागावे आणि नेवाशाकरांना अशा गोष्टींचा सामना भविष्यात करावा लागणार नाही याची सुद्धा देखील खबरदारी घ्यायचं काम तेथील पंचायतने केलं पाहिजे. नगरपंचायत की महाविद्युत मंडळ तर लवकरात लवकर ही लाईट दुरुस्ती करून लहान लहान मुलांना संरक्षण मिळावं ही अपेक्षा करतो. नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब ठाकरे. आपण हा व्हिडिओ पाहिलात. ह्या व्हिडिओमध्ये जो काही प्रसंग तेथील नागरिकांनी वर्णन केलेलं आहे, सांगितलं आहे, त्यात तथ्य आहे. ही सत्य घटना आहे. हे काय रील बनवलेले नाही. सोशल मीडियावर कोणाला खुश करण्यासाठी किंवा आनंदी करण्यासाठी किंवा कोणाला धडे देण्यासाठी हे रील नाहीत. 15 दिवसापासून आम्ही तक्रार देऊन ते म्हणते आमच्याकडे काम नाहीये, हे LCBD याच्याकडे काम आहे म्हणून दखल घेत नाही. 15 दिवसापासून फार दाण्याची दुकान तर पिक्चर टाकीपर्यंत लाईट चालूच राहते. हे शाळेच्या गेटपाशी हा विद्युत पोल आहे. ह्या विद्युत पोलमधून सदर वीज प्रवाह चालू आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करंट बसत असल्या कारणाने आठ दिवसापासून 15 दिवसापासून साऱ्या लाईट चालू आहेत. तिथं धिंग्या पडतात. शाळेतली मुलं लहान लहान मुलं आहेत, हे काही होण्याचा संभव आहे. हा धिंगा चालूच राहते. लाईट चालू, सगळं चालू. मित्रांनो, जे काही गोष्ट झाली ते अत्यंत वाईट असून कामाकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम आहे. तर भविष्यामध्ये अशा घटना होऊ नये म्हणून नेवासा नगरपंचायत तातडीने लक्ष घालील अशी अपेक्षा करूया. जय भीम, जय भारत.